चला तर मंडळी, अगदी गावाकडे करतात तशी पालकची पातळ भाजी करूया। पालक स्वच्छ धुवून कापून घ्यायचा आहे। एका कुकरमध्ये घेऊया, त्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेली हरभरा डाळ आणि बारीक चिरलेला कांदा आणि मिरची घालूया। थोडीशी हळद घालून ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। पालक छान शिजलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा आपण बेसन पीठ घालायचं आहे आणि थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी छान मिळून येते। हे बघा, छानपैकी स्मॅश करून घेतलेलं आहे। आता फोडणी देऊया। तेल तापलेलं आहे, थोडेसे मेथी दाणे, जिरं आणि हिंग घालायचं आहे। कलरसाठी थोडीशी हळद घालायची आहे। हे बघा, मस्त आपला तडका देऊन झालेला आहे। फोडणी छान झाली की पालकची पातळ भाजी ही छान अशी होते। हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये आपण थोडासा गूळ आणि चिंचेचा कोळ घालायचा आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, पण त्यामुळे अगदी छान अशी आंबट गोड चवीची पातळ भाजी तयार होते। चवीपुरतं मीठ घालूया। मस्तपैकी आपली पालकची भातासोबत भाकरीसोबत खाण्यासाठी पातळ भाजी तयार आहे।